थँक गॉड. निदान माझी रूम जशी आहे तशी आहे, याच्यात काही चेंजेस केलेले नाही. आय डोंट अंडरस्टँड. या घरात इतक्या दिवसानंतर मी आले. खरं तर मला आनंद व्हायला हवा होता, पण मी तर शॉकच झाले या घरात येऊन. काय काय घराची काय अवस्था करून ठेवली आहे त्या मुलीने. चाळ चाळ केली आहे घराची. नाही नाही, हे काम ना बहिणीचं तरी असूच शकत नाही. त्या मुलीची बहिणीला फूस आहे. आणि आता काय, घरात सगळे तिच्या नावाचा घोष करायला लागलेत ना. सई सई सई, सईने हे केलं, सईने ते केलं. आय हेट सई. आणि देवांश, काय हाताने जेवलं की छान चव येते. काय झालंय का या देवांशला. हा पण ना असा मिडल क्लास लोकांसारखा वागायला लागलाय. या सईला असं वाटतं तिने कट रचून मला घराबाहेर काढलं म्हणजे काय, सगळं तिला तिच्या मनासारखं करता यावं म्हणून. आणि आता मला असं मानाने घेऊन आलीये घरात असं दाखवून ती माझ्यावरती प्रेशर बनवण्याचा प्रयत्न करते. शी इज रॉंग. तिला वाटत असेल ना हे सगळं तिच्या मनासारखं होईल, तर असं अजिबात होणार नाही. तिला ना अजून हे कळलं नाही. मी आता शांत आहे, कारण मला या घरात यायचं होतं. आणि एकदा का या घरात आले की हे जे माझं हक्काचं घर आहे ना, ते मी माझ्या ताब्यात घेणार. या घरातली सगळी माणसं आधी जसं माझं ऐकायची तसंच या पुढे सुद्धा ऐकणार. मी माझ्या मनाचं केल्याशिवाय राहणार नाही. हळूहळू या घरातल्या सगळ्या लोकांना माझ्या मनाप्रमाणे वागावं लागेल. आणि या सईला तिची खरी जागा दाखवणार. ही तुझी जागा आहे. ती सगळ्यांची खोटं बोलून लपून छपून मला भेटायला यायची की नाही. देवांश, बाय द वे, ही जेव्हा माझ्या घरी आली होती तेव्हा घरी कोणी नव्हतं. तेव्हाच मी याला मारणार होतो, पण तू मध्ये आलीस. अलिबागला सुद्धा मी याला संपवणार होतो. का घडतंय सगळं? तो विक्रम माथे फिरू सायको माझ्याच कुटुंबाच्या वाट्याला का येतोय हा? आणि माझ्याच सईंना का त्रास देतोय का? आणि मला का कळत नाहीये हे सगळं? मी मूर्खासारखा समोर आलेल्या पुराव्यांवर विश्वास ठेवतो आणि आईला दोष देऊन मोकळा होतो. सईंनी जर हे सगळं सत्य समोर आणलं नसतं तर अजून पण मी आईलाच दोष देत राहिलो असतो. आणि आय नो त्यांनी हे सगळं माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी केलंय. बट स्टिल इतकी मोठी रिस्क का? त्यांना काय झालं असतं तर काय केलं असतं मी? त्यांना एकदा पण मला सांगावं असं वाटलं नाही? त्यांचा माझ्यावर एवढा पण विश्वास नसेल का की नवरा म्हणून खूप कमी पडतोय मी? ओंकार, काय झालंय तुला? आपण इतका वेळ भेटलो होतो पण तू एक वर्ड पण बोलला नाहीयेस माझ्याशी. नाही ठीक आहे, असं असेल तर मग मी जाते घरी. बाय बाय. अंजली, डोंट वरी, मी सोडेन तुला घरी.
तुझा विश्वास नाही का माझ्यावर? ऑफकोर्स आहे, पण मी अंतर्यामी नाहीये ना. काय झालंय तुम्हाला सांगितलं नाहीस तर मला कळेल कसं? ओंकार काय झालं? अंजली, मी ठरवलं. काय ठरवलंयस? मी ठरवलंय की आपल्याबद्दल मी घरी सांगणार. काय? का पण म्हणजे अरे अजून आपलंच काही ठरलं नाहीये आणि त्यात काही फायनल पण आपण केलं नाहीये ना. आणि ओंकार असंही तुमच्या घरी सध्या खूप टेन्शन सुरू आहे ना. आता सध्या काही नको सांगायला. अगं टेन्शन आहे नाही होतं. एवढे दिवस दादा आणि बहिणीच्या लाईफ मध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स तर येत होते ना. दादावर हल्ला झाला ना, घरी खरंच सगळे खूप घाबरले होते. मग घरी भांडणं झाली, आत्या घर सोडून गेली, पण ती आलीये परत आता. आणि हे सगळं एक मिनिट, काय म्हणाल? भैरवी मॅम इज बॅक. कधी कधी घडलंय? तू मला सांगितलं का नाही? अगं हे सकाळी घडलं. मी म्हणून तुला म्हणतो की गोष्टींना सॉर्ट आउट होत आहेत. सो आपण घरी सांगू शकतो आता. हे असं लपून भेटायची गरज नाहीये आपल्याला. झालं, परत या हिंदुळाचं रडगाणं सुरू झालं. एक धड काम करत नाही हा, आणि याला वेडिंग करायची घाई झालीये. बिंदू कुठला? अंजली, तू अशी शांत का आहेस? काहीतरी बोल ना. मला माहिती तू कसला विचार करतेस. सध्या माझं कॉलेज संपलं नाहीये, मी स्वतःच्या पायावर उभा नाहीये. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतेस ना तू? अगं तू खरंच विचार नको करूस या गोष्टींचा. आणि लकीली बघ ना, माझ्याच घरचा बिझनेस आहे जो मी कधी पण टेक ओव्हर करू शकतो. आणि इनफॅक्ट वहिनी सुद्धा मला म्हणालीये की बिझनेस जॉईन कर, ऑफिसला जा. ओंकार, किती भोळा आहेस तू. म्हणजे सई भले आत्ता सपोर्ट करत असेल तुला, पण एन मुवमेंटला ना तू बरोबर बॅकआउट करेल. नाही अंजली. अगं वहिनी म्हणाली मला की अरे ते फक्त बोलण्यासाठी ओंकार. जेव्हा खरंच वेळ येईल ना तेव्हा बोल. आणि मला सांग, कुठल्या वाईफला आवडेल की तिच्या हस्बंडपेक्षा वरचढ दुसरा कोणतरी व्यक्ती होतोय? नाही आवडणार ना. नाही, बहिणी तशी नाहीये. अगं ती नेहमी सगळ्यांचा विचार करते. करेक्ट आहे, करतेच सही सगळ्यांचा विचार. हा मला माहितीये ना, मी तिला लहानपणापासून ओळखते ना. बघ, पण मी अशाही मुलींना बघितलंय ज्या मुली लग्नानंतर चेंज होतात. जाऊ दे ओंकार, तुला ना ट्रस्ट नाही बसणार माझ्यावर, त्यापेक्षा मी नाहीच बोलत काही. तुला जे काही म्हणायचंय ना, प्लीज मन मोकळेपणाने बोल माझ्याशी. हे बघ ओंकार, प्लीज डोंट मिसअंडरस्टँड, पण आपल्यापेक्षा दुसऱ्या कोणाला तरी जास्त इम्पॉर्टन्स मिळायला लागला ना की मनात कुठेतरी इन्सिक्युरिटीची फिलिंग येतेच रे. म्हणजे आता बघ ना, आता तुमच्या घरात सईचं राज्य आहे आणि ऑफिसमध्ये देवांशचं. पण हे जर दुसऱ्या कोणीतरी किंवा त्यांच्यापेक्षा लहान असणाऱ्या कोणीतरी सांभाळलं तर त्यांनाही कुठेतरी इन्सिक्युअर फील होईल असणार. आणि त्यांनाच काय, तू आणि मी जर त्यांच्या जागी असतो तर आपल्यालाही असंच फील झालं असतं. राईट ओंकार, मला पण ना तुला सक्सेसफुल बिझनेसमन झालेलं पाहायचंय. मला बघायचं आहे की तू छान सूट बूट मध्ये ऑफिसला जातोस, तू हॉलमध्ये येतो आणि मी तुझ्यासाठी डब्बा आणून देते, आणि मग तू मला छान गुड बाय किस करतोस आणि ऑफिसला निघून जातोस, ते पण मोठ्या गाडीत. आणि तू ऑफिसमध्ये जाऊन मस्त बिझनेस डील क्रॅक करतोस. आणि फक्त इंडियात नाही, US मध्ये, फ्रान्समध्ये, कॅनडामध्ये, UK मध्ये, लंडनमध्ये, सगळीकडे तू डील क्रॅक करतोस. आणि पुढे पुढे तू तुझ्या मागे मागे मी, म्हणजे काळजी घ्यायला रे. सगळीकडे ऑल ओव्हर वर्ल्ड ओंकार जहागीरदार आणि अंजली जहागीरदारचे पोस्टर्स लागलेत. अंजली, फक्त तुझ्या खुशी खातीर, फक्त तुझ्यासाठी मी काही करू शकतो. ओंकार, मला ना तुला सक्सेसफुल झालेलं पाहायचं आहे. ठीक आहे, मग मी उद्यापासूनच ऑफिस जॉईन करतो. काय ओंकार, सिरियसली? मला बघायचंय तुला ऑफिसला जाताना. मी उद्याच तुमच्या घरी येते. हो. सो हॅपी.
देवा, ए देवा, हा काय रे, झोपला नाहीस तू अजून? नाही, झोप नव्हती येत. सई कुठे आहे? रूम मध्ये त्यांच्या. म्हणूनच इथे आलायस ना? अजून बोलत नाहीस तिच्याशी? नको रे तिच्यावर इतका चिडून राहूस. ऐक ना, मला आता तिने- नाही बोलायचं या टॉपिकवर, प्लीज प्लीज. बरं बाबा, राहिलं. नाही बोलत मी याबद्दल. थँक्यू. पण मी एक काम करते, तुझ्या डोक्याला छान तेल लावून देते, म्हणजे एकदम छान झोप लागेल बघ तुला. ऐक ना, काहीच गरज नाहीये, असू दे प्लीज. अरे प्लीज प्लीज. गरज नाहीये कशी? आत्ता म्हणालास ना झोप लागत नाहीये म्हणून. छान मालिश केली ना की एकदम गाढ झोप लागेल बघ. नाही, तुला मला- आलेच मला आलेच मी. नकोय मस्त मालिश केली ना की बरं वाटेल. अगं तुला माहितीये देवा, तू लहान होतास ना तेव्हा कापुराच्या तेलाने तुझी मालिश केली की 2 मिनिटात गुडूप होऊन जायचं असतं. ये चल, बस 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 ना, चल बस. डोक्यात विचारांचा गुंता सुरू असेल ना तर आईच्या हातून अशी छान मालिश करून घ्यायची, म्हणजे हळूहळू सगळा गुंता सुटतो. काय बरं वाटतंय ना? एक सांगू तुला देवा, मला माहितीये की सई खोटं बोलली म्हणून तू तिच्यावर रागवलायस, आणि बरोबरच आहे ते. आपल्या जवळचा माणूस जर आपल्यापासून एखादी गोष्ट किंवा इतकं मोठं सत्य जर लपवत असेल तर राग येणारच. पण सई पूर्णपणे चुकलेली नाहीये ना देवा, आणि तूच जर तिला समजून घेतलं नाहीस तर कसं चालेल सांग बरं? पण मी समजून घ्यायचाच प्रयत्न करतोय ना. त्यांना इतका त्रास होत होता तरी सुद्धा त्यांना काहीच शेअर करावं असं कसं वाटलं नाही ग? हा, मी इतका चुकीचा व्यक्ती आहे का की मी कुठं चुकलोय असा, की नवरा म्हणून कमी पडलोय मला कळत नाहीये. नाही रे बाळा, हाच तर घोळ करतोस तू. प्रेमाच्या नात्यांमध्ये नेहमी चूक आणि बरोबरच्याच पारड्यात सगळं मोजायचं नसतं. त्याही पलीकडे जाऊन विचार करायचा असतो. आपल्या माणसाची बाजू समजून घ्यायची असते. आणि असं अबोला धरून काय होणार आहे? अशाने नाते दुरवतात राजा. तुझं ना करेक्ट आहे. अरे ताई, तुम्ही कधी आलात? माझं लक्षच नव्हतं. कसं असणार, आई मुलाच्या गप्पा रंगल्या होत्या ना. नाही, ते आपलं असंच. देवाला झोपच लागत नव्हती ना, म्हणून म्हटलं जरा मालिश करून देते. झोप लागत नव्हती तुला? इज एव्हरीथिंग इज ओके? या या एव्हरीथिंग इज फाईन फाईन. थँक्यू मालिश आणि सल्ला बघण्यासाठी. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. ताई बसा ना तुम्ही. काय आणू तुम्हाला? कॉफी आणू? नाही, मला काही नको. ॲक्च्युली मलाही झोप लागत नव्हती म्हणून मी खाली आले, आणि मला काही डिस्टर्ब करायचं नव्हतं तुम्हाला. ते मला कळते तुम्हाला आता काय वाटतंय. देवांश तुमच्याशी पहिल्यासारखा वागत नाहीये म्हणून कसं तरीच वाटतंय ना. पण सगळंच इतकं अचानक झालं की भांबावून गेलाय तो. त्याला थोडा वेळ द्या, मग बघा तुम्ही परत पूर्वीसारखाच वागेल तो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे ठेवून येते मी. तुम्ही पण थोड्या वेळाने झोपा. गुड नाईट. गुड नाईट. काळजी करू नका म्हणे. काळजी मी नाही, तू आणि तुझ्या लाडक्या सुनेने करायला पाहिजे. मी नसताना खूप पंख फुटलेत ना तुम्हाला. जरा थांबा, लवकरच मी तुमचे पंख छाटणार आहे. तुम्हाला कळणार पण नाही देवांश कधी तुमच्या तावडीतून सुटून माझ्याकडे परत आला ते.
ताई कॉफी इथं नाही का? बरं अजून काही नव्हे का तुम्हाला रिया फोन ठेव आणि खाऊन घे पटपट चल देवांश नाश्ता. नकोय मला. गुड मॉर्निंग. अगं बाई बापरे, काय असं काय बघताय? चांगलं दिसतंय ना. जनरली मला तुझं कौतुक करायला आवडत नाही, पण खरंच छान दिसतोय. थँक्यू. नाही ओमी खरंच खूप छान दिसतोयस. खरंच ओम्या खूप छान. पण काय आज सकाळी सकाळी इतकी तयारी करून कुठे? कॉलेजला काही प्रोग्राम वगैरे आहे का? एक मिनिट, तू फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये देवांश जहागीरदार बनलायस का? काही पण काय बोलतेस ग? तू गप बसा. आज मला एक अनाउन्समेंट करायची आहे. ओ कसली अनाउन्समेंट? ते गुड मॉर्निंग जहागीरदार. परत सकाळ सकाळी उगवली. आज काय कारण काढलंय काय माहिती. आय नो तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल ना, मी अचानक इथे काय करतेय. मी इथे एका स्पेशल रिझन साठी आलीये. मी आलीये स्पेशली भैरवी मॅमला भेटायला. भैरवी मॅम, वेलकम बॅक. तुम्हाला माहितीये, तुम्ही नव्हतात ना तर वाईबच चेंज झाले होते घराचे. असं डल वाटत होतं माहितीये सगळं, पण आता एकदम छान वाटतंय. हो, किती छान पॉझिटिव्ह चेंजेस येत नाही आहेत ते तुलाच माहित असणार ना, कारण इकडेच पडीक असायचीस तू नेहमी. रिया शटाप. हा अशी होत्या तुझे फ्रेंड्स आल्यावर आम्ही जर असं वागलो होतो चालेल तुला? ओमी एक मिनिट हा, माझे फ्रेंड्स रोज रोज येत नाहीत आपल्या घरात. तेव्हा तुला शेवटचं सांगतो. ओमी 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 रिया ओमी शांत व्हा प्लीज. बोलचं नेहमीच ते मध्ये मध्ये बोलत राहते. रिलॅक्स. आणि रिया काय चाललंय तुझं? आपल्या घरी आलेल्या गेस्टशी असं बोलतो का आपण? अंजली सॉरी हा, तू रियाचं बोलणं मनावर नको लावून घेऊस. एनिवे ओमी, अरे तू काहीतरी अनाउन्समेंट करत होता ते सांग ना. येस, सो लिसन एव्हरीवन, आजपासून मी ऑफिस जॉईन करायचं ठरवलं. वा अरे वा अरे म्हणून तयार झालायस तू. किती छान. व्हेरी गुड. चांगलंय. ओमी तू ऑफिस जॉईन कर. ओमी फक्त तयार होऊन ऑफिसला गेलं म्हणजे काम जमतं असं नाही, ते करायला लागतं. हे बघ, ते तुला सांगण्याची गरज नाही, ते मी करेन. नाही तू शिकून घे ना दादाकडनं, तेवढंच तुला कळेल. हो की नाही दादा? तुला जमणार नाही रे. जमणार नाही म्हणजे काय? तू येणार काय सुरू झालंय? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग अंकल. हो ऐकलत का तुम्ही? आपले धाकटे चिरंजीव ऑफिस जॉईन करायचं म्हणतायत. अरे वा. नाही म्हणजे तसंही त्याला कधी ना कधीतरी ऑफिस जॉईन करावं लागणारच होतं. तर शुभस्य शीघ्रम. ब्रो, मी करेक्ट डिसिजन घेतलंय ना? नाही म्हणजे कसं, माझी एक्झाम पण संपणार आहे, सो मी पूर्ण वेळ कॉन्सन्ट्रेट करू शकेल कामावर. सी ओमी, तू काम करायचं डिसिजन घेतलंयस ते आवडलंच आहे मला. आय एम प्राऊड ऑफ यू. पण इतकी घाई का करतोयस तू? घाई
नाही ब्रो, माझं कॉलेज काही दिवसात संपणार आहे, सो मी जॉईन करू शकतो. आता तुझी डिग्री संपते फक्त. माझी अशी इच्छा आहे की तू तू मास्टर्स करावं, आणखी हायर एज्युकेशन घ्यावं, तुला ज्या कुठल्या डिपार्टमेंटमध्ये इंटरेस्ट आहे ते आणखी शिकावं आणि मग ऑफिस जॉईन करणं, दॅट विल बी बेटर. मला गरज वाटत नाही त्याची. मी जॉईन करू शकतो, मी रेडी आहे पूर्ण. हे बघ, मला असं वाटतं की तू आता अब्रॉडला वगैरे जावं, जरा जरा आणखी तुझ्या स्किल्स डेव्हलप कराव्या. सी ओमी, आयुष्यभर नंतर तुला कामच करायचं, पण आत्ता आत्ता तुला जितकं एज्युकेशन घेता ते घे ना, घाई काय. नाही नाही, मला पटतंय देवांश जे काही म्हणतोय ते. मी तुला संधी मिळते तर त्याचं सोनं कर, भविष्यामध्ये तुलाच फायदा मिळणार आहे. पण बाबा मी तुला दादा चुकीचा सल्ला देईल असं वाटतंय का? मग अरे तुझ्या भविष्याची त्याला चिंता आहे म्हणून म्हणतोय ना तो हे सगळं. अंकल पण नाही, बाबा बरोबर बोलतात. ओमी, हा विचार आधी आमच्या डोक्यात आलाच नाही. देवांश जे बोलतायत ना ते अगदी खरंय. तू तुझं पुढचं शिक्षण पूर्ण कर आणि मग कंपनी जॉईन कर, म्हणजे काय त्याचा फायदा तुलाही होईल आणि कंपनीलाही. ओके देन, ठरलं तर मग ओमी आधी अब्रॉडला जाऊन छान शिकणार, हायर एज्युकेशन घेणार आणि मग कंपनी जॉईन करणार. ओके ग्रेट. म्हणजे माझ्या लाईफचे डिसिजन्स मी नाही तर तुम्ही लोक घेणार. इन शॉर्ट काय तर तुम्ही लोक अजूनही मला मूर्खच समजता. वेल डन ब्रो. ओमी, ओमी, अरे रागवायचं काय त्यात? हर्ट झाला असेल तू. हॅलो, काही चुकीचं बोललोय का मी? बाबा, काही चुकलंय माझं? आणि हल्ली फारच छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड करायला लागलाय हा. देवांश कसं आहे ना, तू शांत हो. तो देखील शांत झाला ना की त्याला कळेल की तू काय म्हणतोयस ते. आणि कसं आहे ना की सगळ्या लहानांना मोठं होण्याची सतत घाईच झालेली असते. हा बाबा, पण हा सध्या ना खूपच वेळ वागतोय आणि मला सिरियसली कळत नाही काय चाललंय त्याचं. पण आता मला कळलंय ओमीला मोठं होण्याची घाई का झाली येते. बोलत जरी तो असला तरी हे शब्द त्याचे नाहीयेत.